पुढची बातमी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरनं आत्तापासूनच वादाला सुरुवात झाली आहे। त्र्यंबकेश्वर हेच खरं कुंभमेळ्याचं स्थान असल्याचा दावा शैव आखाड्याचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी केलाय। इतिहासात मंथन करताना अमृताचे थेंब फक्त त्र्यंबकेश्वरलाच पडल्याचा दावा शैव आखाड्याकडून करण्यात येतोय। तसंच नाशिकच्या रामकुंडात आमच्यासाठी 3 तास राखून ठेवण्यात आल्याचा नवीन दावा सुद्धा त्यांनी केलाय। तसंच वेळ पडल्यास आम्ही सुद्धा यावेळी नाशिकमध्ये शाही स्नान करू असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान पेशव्यांच्या काळात संघर्ष टाळण्यासाठी वैष्णवांसाठी नाशिक आणि शैव साधूंसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये शाही स्नान करण्यासाठी ही विभागणी झाली अशी देखील माहिती आहे। दरम्यान आता प्रशासनानं आणि वैष्णव आखाड्यांनी नाशिक कुंभमेळा असा सर्वत्र प्रचार केल्यानंतर शैव आखाडे आक्रमक झालेले आहेत। तर यासोबतच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वादात हरिगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे स्नानासाठी ओढा वाढणार असल्याचं बोललं जातंय। तर हा सगळा नेमका वाद काय आहे, इतिहास काय सांगतोय, अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाशिकवरनं लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेत। लक्ष्मण, याबद्दल काय सांगाल? खरं तर नाशिकमध्ये होणारा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या अगोदर अशा पद्धतीचा जो वाद आहे तो निर्माण झालेला आहे शैव आणि वैष्णव। खरं तर श्वेता, हा वाद आजचा आहे असं नाहीये, हा वाद पूर्वीपासून आहे। पेशव्यांच्या काळामध्ये देखील शैव वैष्णव जे आहे ते यांच्यामध्ये एक मोठं संघर्ष नाशिकमध्ये झालेला होता आणि त्यावेळेला अनेक साधू जे आहेत ते मारले गेले आणि त्यानंतर त्या काळामध्ये पेशव्यांनी शैव आणि वैष्णव हे दोन जे पंथ आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वाटणी करून दिली। त्यामध्ये शैव पंथीय जे आहेत त्यांना त्र्यंबकेश्वरमध्ये शाही स्नानासाठी नेमून देण्यात आलं आणि त्यानंतर वैष्णव जे आहेत त्यांना नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये स्नानाचं जे कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान होतं ते त्यांना देण्यात आलं। मात्र आता एक वाद जो निर्माण झाला, याला नेमकी किनार काय हे देखील समजून घेतलं पाहिजे। जो नाशिकमध्ये कुंभमेळा होतो तो नाशिक कुंभ या नावाने ओळखला जातो आणि यावरच आक्षेप जो आहे तो शैव पंथीयांनी अर्थात जे शैव आखाडे आहेत त्यांनी घेतलेला आहे की जो कुंभमेळा नाशिकचा ओळखला जातो तो त्र्यंबकेश्वर कुंभ म्हणून ओळखला जावा आणि यापुढे त्र्यंबकेश्वर कुंभ अशाच प्रकारचा उल्लेख प्रशासनाने देखील करावा, ही मागणी जी आहे ती या त्र्यंबकेश्वरमधल्या सगळ्या शैव आखाड्यांची होती। आणि ही मागणी केल्यानंतर काही वैष्णवपंथीय असलेल्या आखाड्यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि त्यांनी सांगितलं की नाशिकचा जो कुंभ आहे हे नाव जे आहे ते नाशिक कुंभच राहील आणि यामुळे तेव्हापासून हा वाद सुरू झाला। आणि त्यानंतर काल हरिगिरी महाराज जे आहे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री त्यांनी एक विधान केलं आणि त्यामध्ये त्यांनी असा दावा केलेला आहे की खरा कुंभमेळा जो आहे तो त्र्यंबकेश्वरमध्येच होतो। जे अमृताचे थेंब पडले त्या थेंबांपैकी जो थेंब नाशिकमध्ये पडला तो त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तामध्ये पडलेला आहे आणि म्हणून कुंभमेळ्याचं शाही स्नानाचं जे सगळ्यात मोठं महत्त्व आहे ते केवळ त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तामध्ये आहे, अशा प्रकारचा दावा जो आहे तो त्यांनी केलेला आहे। आणि त्यांच्या या दाव्यामुळे आता वैष्णव साधू जे आहे त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। खरं तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण 10 आखाडे आहे आणि 3 आखाडे वैष्णवांचे जे आहेत ते नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये असतात। मात्र आता या सगळ्या वादामुळे प्रशासनाच्या समोर एक पेच प्रसंग जो आहे तो निर्माण झालेला आहे की नाशिकच्या कुंभमेळ्याला नेमकं नाव काय द्यायचं। कारण वैष्णवांचं म्हणणं आहे की नाशिक कुंभ असं नाव द्यावं आणि शैव जे पंथी आहेत त्यांचं म्हणणं आहे की या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वर कुंभ अशा प्रकारचं नाव द्यावं आणि म्हणून हा वाद जो आहे तो पुढच्या काळामध्ये अधिक वाढू शकतो। यावरती प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढणार, सरकार कशा पद्धतीने तोडगा काढणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। बघूयात या वादाचं पुढे काय होतं, नेमकं त्यावरती काय तोडगा काढला जातो।